नागपुर के अंबाझरी पुलिस स्टेशन क्षेत्र के अविनाश भुसारी अंतर्गत शोषा रेस्टोरेंट के मालिक 28 वर्षीय अविनाश भुसारी पर 4 हमलावरों ने गोलियां चला दी। रात करीब 1:30 बजे हुई इस घटना में अविनाश भुसारी की मौत हो गई। जब अविनाश भुसारी अपने रेस्टोरेंट में बैठे थे तभी 2 मोपेड पर सवार 4 लोगों ने भुसारी पर 6 बार गोलियां चलाई। भुसारी को एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां इलाज के दौरान उनकी मौत हो गई। उस मामले में आरोपियों की तलाश की जा रही है। पुलिस को संदेह है कि हत्या पुरानी रंजिश के कारण की गई है। पुलिस उस दशा में जांच कर रही है। घटना घडलेली आहे, गोळीबाराची नेमकी ही घटना काय आहे, कुठे घडली आणि कोण मयत आहे? काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री 1:20 ते 1:30 वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे। त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले, तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत। तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात फोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे। कुठल्या वादातून हे घडलं, काही कळलं का? आरोपीचं काही हे लागतं का? अद्याप तो याचा कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्यात चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं। तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता, तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे। सर, जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचं होतं? कारण तुम्ही सांगताय की जो मृतक आहे त्याचा या सगळ्या वादाशी काही संबंध नव्हता। नाही, मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे, शोषा रेस्टॉरंट नावाचं, त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत। आरोपीचं काही पत्ता कुठून आले, काय आले, गाडीचे सीसीटीव्ही काय मिळालं, सुगावा लागला का सर? त्याचा तपास चालू आहे। आता डीबी टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत, तर ते तपास करणं चालू आहे। किती राऊंड फायर करण्यात आले होते सर? म्हणजे घटनास्थळावर आपल्याला किती एम्प्टी शेल्स मिळाले? आपल्याला 6 पुंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे घटनास्थळावर।